त्याचा नेहमीच हतकंडा राहिला तो हरेश गावंट गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जितो आई जीते या संघाकडून त्याचं प्रदर्शन नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं, परंतु आज जित्याचा हा खेळाडू कशा दर्जाचं प्रदर्शन करेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवरती हरेश गावंट जिथे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय तो अर्थातच उस्मान पटेल, नॉन स्ट्राईक एंडवरती ओमकार पाटील. सामन्याला सुरुवात होती मॅचला. हरेश गावंट पंचांचा इशारा लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर करण्यात येईल. हा सबस्क्रायबर मीटर तुम्ही स्क्रीनवरती पाहता 5240 सबस्क्रायबर पूर्ण झालेले पाहायला मिळालेत. सामन्याकडे वळूयात. सामन्याला सुरुवात. हरेश गावंट जो पहिला चेंडू घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात ओव्हर द विकेटने. पहिल्या बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. वेगवान डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. हरेश गावंटने टाकलेला हा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय, टेक ऑफ घेतोय. रायझिंग डिलिव्हरी यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मॅचची. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हरेश गावंटकडे ही खासियत आहे, आपल्या उंचीचा वापर करतो, वेगवान डिलिव्हरी हाताळतो आणि सातत्याने त्याचे बॉल उसळी घेणारे पाहायला मिळतात. यावेळेस बॉल कमी गतीचा. व्हेरिएशन पहा किती चांगल्या दाटणीचं केलंय. फिंगर रोल केली, ग्रंटिंग साऊंड त्याच्या मुखातून आला, परंतु कमी गतीचा बॉल. लेग ब्रेक. यष्टिरक्षकापर्यंत 2 टप्प्यानेशी पोहोचलाय. अर्थात इतका कमी गतीने हा बॉल इथे हाताळण्यात आला. धावफलकावरती धावा अद्याप आलेली नाही आहे. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. हरीश गावंट पुढचा बॉल. खोलातला चेंडू होता, हलक्या हाताने चॉप केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावीतून कंप्लीट होते. 1 धाव धावफलकावरती आहे. श्री गणेशा झालाय या पूर्वार्धाच्या खेळाचा. पहिली सिंगल येत असताना पाहायला मिळाली. हरेश गावंट एक तिखट मारा इथे करत असताना पाहायला मिळतो आहे. कौस्तुभचा अजूनही येणं बाकी आहे, प्रसादची गोलंदाजी बाकी आहे, परंतु हरेश गावंट अगदी चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. या संघाने आपल्या गोलंदाजीचा फौज फाटा चांगल्या रीतीने सुसज्जित करण्यात आला आहे. कारण ज्या वेळेला आपण या मैदानावरती भौगोलिक आराखडा आपल्याला ठाऊक असतो, इथे येणारे गोलंदाज चांगल्या दर्जाची कामगिरी करतात हे ठाऊक असतं आणि त्यावेळेला आपण संघ बांधणी करणं गरजेचं राहतं. ती करण्यात आली. आडव्या बाटने ऑन साइडला केला अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु काय क्षेत्ररक्षण झालंय. टाळ्यांचा कडकडाट हे सांगून जातो की अफलातून आणि दैदिप्यमान असं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती होत असताना आपण पाहायला मिळतंय. वेगाने चेंडूवरती येत असताना क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती जिथे आपण पाहिलं चेंडूवरती येत असताना सुमेशला त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. पुढचा बॉल. हरीश दोन फुलटॉस बनवला, ऑन साइडला केला जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. इथे एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धावा हव्यात परंतु तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. 5 चेंडूच्या मागे केवळ 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. केवळ 4 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्या. आवश्यकता राहील षटकार चौकारांची आणि त्याची पूर्तता इथे करणं गरजेचं राहील. उस्मान पटेल ज्याच्या नावावरती 4 शतक टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेत, तोच उस्मान पटेल बॅटिंग करतोय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना नवेश 11 विचुंबे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. चार धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकामध्ये कौस्तुभला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. लेदर बॉल मध्ये कौस्तुभ पाटीलने आपला हातखंडा दाखवला. लेदर बॉल मध्ये अगदी त्याच वेळेला आपण विराट कोहलीला गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अनेक दिग्गज खेळाडूंना ज्यांनी लेदर बॉल मध्ये गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली, तो कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. 4 बनल्यात. एकही मोठा स्ट्रोक अद्याप आलेला नाही आहे. कौस्तुभ मात्रे या षटकामध्ये कशा रीतीची गोलंदाजी करतोय, कारण
वेगाशी कोणतेही कॉम्प्रोमाइज न करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, चांगले च्या पद्धतीने त्याची गोलंदाजी आपण पाहिली. किंबहुना त्याच्याकडे रिदम फॉलो थ्रू चांगला राहिला आहे. आणि त्याच वेळेला कौस्तुभ मात्रेकडे पाहिल्यानंतर ना मला वाटतं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज ज्या रीतीने गोलंदाजी करतात त्यांचा रिदम फॉलो थ्रू नेहमीच चांगला या खेळाडूकडे पाहायला मिळालाय. कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. धावफलकावरती 4. दुसऱ्या षटकाचा खेळाला होती सुरुवात. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कमध्ये आहे. धाबा थांबल्यात, मोठे स्ट्रोक येणं गरजेचं. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंडची अपील, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळतो आहे, जिथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला ओमकार पाटील, तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय देवबागचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये. देवबागचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय, ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 20 वेळेला 5 बॉल 5 षटका ठोकले. 6वा चेंडू त्याने डिफेन्स केला असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकर देवबागचा सितारा मैदानाच्या आतमध्ये, सिंधुदुर्गाची आणबाण शान, तळ कोकणाचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. दर्शन बांदेकर मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल झालाय, परंतु या मॅच मध्ये त्याची बॅट तळपणं गरजेचं राहील. आज ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून निलेजी कांबळे साहेब यांनी आपल्या संघामध्ये या खेळाडूला स्थान दिलंय आणि ज्याने अनेक कीर्तिमान प्रस्थापित करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे दर्शन बांदेकर. पुढचा बॉल, कौस्तुभचा हा चेंडू, बॅटची लिडिंग एज, नशिबाची साथ. धाव मिळेल ती अर्थात एक. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. कौस्तुभने स्वागत आहे तुझं रोहा नगरीमध्ये सांगितलंय. पंचांनी सांगितलं 22च्या स्वरूपामधून ही धाव कंप्लीट झाले. धावफलकावरती 5 आहेत, 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. उस्मान पटेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. कारगिलची ग्रामीणची स्पर्धा, शतक त्याच्या बॅटमधून आलं. पुण्यामध्ये शतक ठोकलं, राजस्थानमध्ये शतक ठोकलं आणि संजय अंकल स्मृती चषकामध्ये अगदी घणसोलीमध्ये त्याने शतक ठोकलं. 4 शतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो बॅटर. त्यावेळेला खाली राहिला बॉल जो मात्र सुशांत मोकल पर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे. एक सिंगल अवेलेबल होती आणि ती इथे प्राप्त करण्यात आली आहे. पंचांनी सांगितलं ही 22 येत असताना पाहायला मिळते आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल खाली राहिला, वेग प्रचंड होता, उसळी घेऊ शकलेला नाही हा बॉल. जिथे संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 6. सुप्रीमो मध्ये लगावलेला षटकार या वर्षीच्या हंगामामध्ये दर्शन बांदेकरच्या माध्यमातून सर्वाधिक दूरवरचा राहिला आणि दूरवरच्या षटकार ठोकण्याची किमया साधणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला तितके मोठे स्ट्रोक खेळून दाखवावे लागतील. दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग वरती आहे. ज्याच्या नावापुढे कर आहे ना त्याच्या बॅटमध्ये धावा आहेत. उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू दिशाहीन राहिला, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येत असताना आपण पाहत आहोत. 7 धावा धावफलकावरती आहेत, 1 फलंदाज बाद. अतिरिक्त धाव आली, एक्स्ट्रा रन येत असताना अपेक्षा प्रत्येकाला आहे षटकार चौकार पाहण्याची, अपेक्षा प्रत्येकाला आहे मोठे फटके पाहण्याची आणि ती येणं गरजेचं राहील. देवबागचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. सायकरणवरती दर्शन बांदेकरला आपण पाहतो. 7 धावा बनल्यात. पुढचा बॉल गोलंदाजचा जोईल ओव्हर द विकेटने. कौस्तुभचा हा बॉल खोलात टाकला, वाईड यॉर्कर. परफेक्ट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. कमालीची प्रतिभा या खेळाडूकडे आहे. वेग पहा, अगदी वेगाने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. दिवार सिनेमामध्ये शशी कपूरच्या साठी म्हटलेला डायलॉग ज्या वेळेला अमिताभ बच्चनने म्हणाला होता की माझ्याकडे बंगले आहेत, गाड्या आहेत, बँक बॅलन्स आहे, तुझ्याकडे काय? शशी कपूर म्हणाला होता माझ्याकडे आई आहे. परंतु हा संघ म्हणत असेल की आमच्याकडे कौस्तुभ मात्रे आहे. काय गोलंदाजी करतोय पहा. वेगाने गोलंदाजी केली, खोलातले बॉल हाताळल्यात, नाविन्यपूर्ण बदल त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये आणल्यात. खोलर लेनचा बॉल पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतोय. सिंगल इथून कंप्लीट होईल, दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये.
सिंगल येते. कडवट आव्हान ठेवलंय इथे. प्रत्येक बॉल बेगाने हाताळण्यामध्ये यशस्वी राहणारा कौस्तुभ. फलंदाजाला तितकीशी मुभा त्याने दिलेली नाही. 8 धावा धाव फलकावरती आहेत. तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पारंगत आहे खेळाडू या गोष्टी करण्यामध्ये. त्याचा वेग, त्याचा टप्पा, त्याची दिशा इथे कामी आली आहे संघासाठी. कारण कौस्तुभ मात्रेने इथे धावा या षटकामध्ये देखील रोखल्या. 3 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. एक फलंदाजाला त्याने बाद केलाय. 8-1. निलेजी कांबळे साहेब म्हणत असतील की धावा हव्यात, मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील. कारण 4 षटकांच्या मॅचमध्ये 40 ओलांडणं एक फायटिंग टोटल राहू शकते आणि ती बनवण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात येईल. उस्मान पटेल 5 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. आपला रिदम कुठे ना कुठेतरी चुकतोय. काही ना काहीतरी करत असताना इथे कौस्तुभ मात्रे थांबलेला पाहायला मिळालाय. कारण काही विपरीत घडू नये यासाठी थांबणं गरजेचं राहतं आणि थांबत असताना तो इथे पाहायला मिळालाय. मित्राचा सल्ला इथे त्याने घेतलाय. अडचणीच्या समय देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन फार महत्वाचं राहतं. हरेश गावंडे त्याला काहीतरी मेसेज इथे दिलाय. फुल लेनचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना नवेश 11 विचुंबे पनवेल टीम. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय निलेजी कांबळे साहेब प्रसिद्ध बिल्डर आणि उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्यांचं विशेष करून आम्ही आभारी राहू. कारण रोहा नगरीमध्ये त्यांनी नेहमीच आपला संघ बांधला आहे आणि रोहा नगरीमध्ये त्यांनी नेहमीच आपला संघ उतरवलेला पाहायला मिळाला आहे. दर्शन बांदेकरला ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून त्यांनी संधी दिलेली पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. संघाचा कर्णधार प्रसाद पाटीलला इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. प्रसाद पाटील आणि सुशांत मुक्कल एकाच गावाला बिलॉंग करत असताना आपण पाहिलं अनेक वेळेला सुशांतच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू प्रसादला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहतो आहोत. 8 बनलेला पाहायला मिळाला. 8 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये फलंदाजीचा गिअर बदलावा लागेल. मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील. दर्शन बांदेकर स्ट्रायकिंगवरती आहे. 3 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून. 6 चेंडूमध्ये केवळ 1 धाव उस्मान पटेलच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली आहे. आवश्यकता मोठ्या स्ट्रोकची होती, मोठ्या फटक्यांची होती, ती आलेली नाही. उस्मान पटेलला जर काही ते त्रिफळाची कोणी बाद केलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज श्री कोळी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. 500 रुपयाचा कॅश प्राइज उस्मान पटेलला त्रिफळाचीत बाद करण्यासाठी पारदर्शिक आलं. दर्शन बांदेकर यावेळेचा बॉल बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. डॉमिनेट करणारी गोलंदाजी पहा. फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुव्यांचा जणूका अभ्यासच इथे केलाय. एका धावेसाठी ही तळमळ पाहायला मिळते. झगडावं लागतंय कारण धावा आलेल्या नाही आहेत. केवळ एक सिंगल इथे पाहायला मिळाले. 9 धावा धाव फलकावरती आहेत. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कमध्ये आला आणि पहिल्या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट सिंगल आलेली पाहायला मिळाली आहे. उस्मान पटेल स्ट्रायकिंगवरती आहे. धावा त्याच्या बॅटमधून अद्याप आलेल्या नाही आहेत. श्री कोळी यांच्या माध्यमातून उस्मान पटेलने जर षटकार लगावला त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याला बाद केलं तर गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. एक कॅल्क्युलेशन कुठेतरी माझ्या पदरी नाही पडलं. पुढचा बॉल लोड फुलटोस. उस्मान पटेल रायगडचा टायगर दहाडलाय. त्याने ठोकला षटकार. षटकार येत असताना उस्मान पटेलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. वेळ निघून जरूर गेली आहे परंतु तो थांबायला तयार नाही आहे. मोठे स्ट्रोक निश्चित येतील यात मात्र शंका नाही. उस्मान पटेल आता मात्र बॅट त्याची बोलू लागते का? मोमेंटम शिफ्ट होईल का या मॅचचं हे पाहणं गरजेचं राहील.
षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 बनलात. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटोस बॉल बॅकफुटला आले. ऑन दी टोज बॉडीचं वेट ट्रान्सफर केलं आणि षटकार ठोकला. चेंडू खाली आले. झेल निसटला. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 17 ऑन दी बोट. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिथे 30री षटक प्रगतीपथावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर उस्मान पटेल आता मात्र मोठे स्ट्रोक खेळण्याचे इंटेन्शन त्याने दाखवलेत. त्याचे इरादे आता मात्र स्पष्ट झालेत. पुढचा बॉल यावेळेला देखील लॉंग ऑनला केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल परंतु इथे सहजरित्या झेल टिपण्यात आला. कौस्तुभ मात्रेच्या माध्यमातून फलंदाज बाद. दोन ऑल इंडियन आयकॉन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला दर्शन बांदेकरला आपण पाहतोय तर आणखीन एक कल्याणचा असणारा सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन. या पहिल्या बॉलवरती षटकार जर का आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज राहील श्री कोळी यांच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. आकर्षक करंडक या स्पर्धेचे आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला तरी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया तिथे गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना आपण प्रसादला पाहत आहोत. सुहास मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सर्वाधिक आयकॉन स्पर्धा खेळणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं गेलं आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये त्याने अनेक स्पर्धा गाजवलेल्याही आपण लिहिल्या पाहायला मिळाल्यात. तो सुहास पवार स्ट्राईक रेंजवरती आहे. पुढचा बॉल बॅकफुटला येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बिग बॉन हा बॉल सरप्राईज पॅकेज राहिला फलंदाजासाठी. तेडी यष्टिरक्षकाचा वीत घेतोय. डॉट बॉल. 17 ला 2. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. आणखीन अजूनही 7 बॉलचा इथूनही खेळ शेष राहील. धावा आलेल्या नाही आहेत. फलंदाजांना करो अथवा मरोची ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. गोलातला फटका इथे डाऊन द ग्राउंड केलाय. मिस टायमिंग राहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल इथे कम्फर्टेबली टिपण्यात आलाय. फलंदाज क्रमांक 3 सुहास पवार बाद. कौस्तुभ मात्रेने एक चांगला झेल इथे देखील टिपलेला आपण पाहत आहोत. फलंदाज एका मागोमाग एक केवळ हजेरी लावतात. बॅटिंगला बॉल लागलेले नाही आहेत. प्रसंग अवधान दाखवावं लागेल. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. तिथे आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ करणं गरजेचं असताना धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. अक्षय पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. सध्या चव्हाण आणि पंकजी डोईफोडे यांच्या माध्यमातून दर्शन बांदेकरच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज राहील. 3 षटक संपले. 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. येणारे 6 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. सतराला 3. अक्षय पवार. या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती जर का षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जे मात्र देण्यात येईल श्री कोळी यांच्या माध्यमातून.
रमाकांत शर्मा गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटच्या बॉलवरती जर का विकेट आली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज श्री कोळी यांच्या माध्यमातून 17-3 या मैदानाच्या आतमध्ये वळतो आहोत. या मैदानाने ज्याला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब दिला होता तो गोलंदाज रमाकांत शर्मा. यावेळेचा बॉल ऑन साइडला केले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले, क्षेत्ररक्षक वेगाने एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न, फेकी अचूक, फलंदाज बाद, वॉर्ड थ्रो, थ्रोईंग आर्म पहा किती स्ट्रॉंग आहेत, ॲक्युरेसी चांगली पाहायला मिळाली आणि दर्शन बांदेकर होतो इथे बाद. काय थ्रो पाहायला मिळाला पहा, अगदी ॲक्युरेट थ्रो करण्यात आला, कलेक्शन चांगलं झालं सुशांतच्या माध्यमातून आणि इथे फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय रायगडचा वंडर बॉय आकाश गणपत तारेकर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक कोणीस बाईक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाला आणि टेनिस क्रिकेटमध्ये चॅलेंजर पारगाव मधून येणारा या खेळाडूने अनेक मैदान सातत्याने गाजवली आणि रायगडचा क्रायसिस मॅन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 18-4 18 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. शेवटचा अंतिम निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. दर्शन बांदेकर बाद झालाय, आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्रिकेटचा खेळ पहा, या मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये मोठ्या नावांची तितकीशी मोठी कर्तबगारी झालेली नाही. फटका फसतोय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, टीपला गेला झेल, आकाश तारेकर होतो फेल बाद. अठरा धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद झाले. शेवटचं षटक सूरज पाटील वाघेलीवाडाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना आपण पाहतो आहोत. सूरज पाटीलला बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं कामकाज केलंय, गोलंदाजांनी कुठेही वरचढ ठरू दिले नाहीये, एका मागोमाग एक धक्के दिलेत. रमाकांत शर्मा विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळालाय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय. ही यवनाच्या पावलाप्रमाणे निसरडी आणि वाट इथे पाहायला मिळाली, जिथे मात्र आपण पाहिलं ना तर आकर्षणाची बाब इथे राहिली ती, जिथे मात्र मोठमोठे खेळाडू आले आणि लोभापायी आपले विकेट गमावून बसलेले आपण पाहत आहोत. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात, एक सांघिक एक वैयक्तिक यश. 18-5 सूरज पाटील स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पाचची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रसाद पाटील चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. नयन भगत नवीन बॅटर, वाजेचा खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नयन भगतला आपण पाहत आहोत. खरं तर आता टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील, कारण गोलंदाजीसाठी अनेक वेळेला नयनला ज्या पाहायला मिळाला ना तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा बॉल राहील गोलंदाजी मार्कवरती रमाकांत शर्मा जिथे हॅट्रिकचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 18-6 फलंदाज बाद झाल्यात. नयन भगत नवीन बॅटर, हॅट्रिकचा बॉल इथे हॅट्रिक डाऊन लोडिंग वरती आली आहे आणि या सामन्यामध्ये धावा थांबल्यात, किंबहुना धावांचा दुष्काळच पडलाय, रन्स आलेल्या नाही आहेत.
आकर्षक ट्रॉफी तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्यासाठीच्या भिडंत आपण पाहत आहोत. पुढचा बॉल नयनसाठी समोरच्या दिशेने टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आघाडीचे बॅटर जे करू शकलेले नाही आहेत ना ते इथे करून दाखवलं नयन भगतने. त्याने ठोकलाय षटकार. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. अशक्य असं काही नाही आहे जगात, करणं गरजेचं राहतं आणि हे ते करून दाखवलं नयन भगतने. त्याने षटकार ठोकला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे या मॅच मध्ये. षटकार आला नयन भगतच्या बॅटमधून. वाजेचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि अजून त्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तो मैदानाच्या आतमध्ये गेला आणि सांगितलं सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही भूमिका त्याने इथे घेतली आणि त्या भूमिकेला इथे न्याय देखील दिलाय. षटकार टोकला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येत असताना पाहायला मिळाला हॅट्रिक बॉलवरती. संघाची धावसंख्या 24-6. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये नयन भगत बाद. 24-7 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय परंतु शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. स्ट्राईक वरती आपण अक्षय पवारला पाहत आहोत. शेवटचा बॉल रमाकांत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल तत्पूर्वी विनंती असेल जगन्नाथ स्मृती पिंगलसई विरुद्ध ॲडव्होकेट मनोज कुमार प्रतिष्ठान दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. चला विनंती असेल डॉन या. जगन्नाथ स्मृती पिंगळसई वर्सेस ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा. एक पुणा वर्सेस उरण हवेली तालुका वर्सेस उरण तालुका. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. तमाम आलेल्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सामना पाहतो तर कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पुणा हवेली विरुद्ध उरण तालुका. विनंती असेल सन्माननीय महेशदादा कोलटकर आपल्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. चांगला पतीचा सामना रसिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जे जवळ नसतील ते GT स्पोर्टवर बघत असतील त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा बघा कारण महत्त्वाचा सामना आहे. डॉन आलाय पुण्यावरून हवेलीची गँग घेऊन पण समोर प्रतिस्पर्धी आहे उरणकर कधी माघार घेत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी की कट्टर दोस्ती कट्टर दोस्ती बघूया. कट्टर दोस्ती आलंय काय निर्णय असेल. गोलंदाजी करू
किती नाव पण रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40. खूप खूप शुभेच्छा डॉन. 35-40 धावा पण रोखण्याचा मानस ठेवलाय. हवेलीवरून आलास, काय सांगशील? पिंगळसेकरांना खुश करशील का? आता मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो की मी प्रत्येक वर्षी येतो, तो आमच्याकडून तो तसा परफॉर्मन्स होत नाही, परंतु ह्या वर्षी आम्ही पॉझिटिव्हला आलो आहे आणि ह्या वर्षी आम्ही नक्कीच त्यांना ट्रॉफी देऊन जाईल. तुझ्या कॉन्फिडन्सबद्दल खूप खूप शुभेच्छा. सुनील देशमुख असतील, सोमेश देशमुख आहेत, त्यांच्या आशा आहेत तुझ्यावर म्हणून वारंवार तुला आमंत्रित करतात. पण मात्र क्रिकेट आहे, अनिशचा खेळ आहे. क्रिकेट म्हटलं की उरणकर कधीच मॅच सोडत नाही आहेत, ते घुसून खेळतात. मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी संघ हवेली आहे. आता मात्र जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळेल. सुनील स्मृती, जगन्नाथ स्मृती पिंगळसे वर्सेस ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान. जबरदस्त लढत पाहायला मिळेल. ही लढत सुद्धा जबरदस्त आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऐकूया इम्रान बुखारी यांचा आवाज, अर्थात भाईजान यांचा आवाज. थैंक यू सो मच गुरुवर्य सन्मान्य तुषार जी शिंदे सर. अभी अभी आपने आवाज सुना वॉइस ऑफ महाराष्ट्र सन्मान्य जय जी भोसले सर. पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है. पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए यहाँ पर टारगेट सेट किया है 26 रनों का टारगेट. 24 गेंदें 26 रनों की जरूरत. और प्रारंभिक जोड़ी मैदान पर रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले सन्मान्य सुशांत जी मोकल, गोट्या नाम से प्रचलित. स्क्रीनवर आपण पाहतोय 5258 सबस्क्राईब झाले. जर हवेली अर्थात पुणेकर जरा सामना बघत असतील ना, तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर उरणकर जर सामना बघत असतील आणि आमचे रूपक मडवी इथं आलेत, ते डोंबिवलीकर ब्रँडचे फॅन आहेत, ते एक ढोलकी वादक आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पण हार्दिक स्वागत आपण इथं सबस्क्राईब मोडवर करूया. 5259 झालेत. पटापट सबस्क्राईब करा, कारण महत्वाचा सामना आहे. सामना कुठला रंगलाय तर हवेली विरुद्ध उरण. जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे नंतर. पण मात्र इथं आपण पाहतोय पनवेल विरुद्ध पेण, जवळजवळच आहे. हे नातं असंच आहे, पण इथं लढाई आपण पाहतोय कोणाच्यात आहे. बाळा शिंदे असतील किंवा निलेश कांबळे सर असतील, त्यांच्या विरुद्ध कोण आहेत? श्रेयस स्पोर्ट्सचे राकेश पडवळ असतील, गणेश पाटील असतील की तुषार शिंदे असतील. 3 विरुद्ध 2 अशी लढत आहे. निलेश कांबळे, बाळा शिंदे, तिकडे एक बाळा शिंदे, इकडे तुषार शिंदे आहेत आणि राकेश पडवळ आहेत, गणेश पाटील आहेत. असं आपण कॉम्बिनेशन आहे. 25 धावा. पण हे मैदान मात्र असं आहे की तिथं धावा रोखू शकतात. धावा करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि ही मेहनत कितपर्यंत रंग लागते पाहावं लागेल. संदीप घरात व्यवस्थापन कमिटीत बसलेत, ते लिडिंग अप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात आणि त्यांना जबरदस्त टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे. एक त्यांच्यातील एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आपण योगेश याला आपण नेहमीच बघतो. 5262 झालेत. चला पटापट सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सामना जबरदस्त आहे. या सामन्याची, या चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा वारंवार आहे. मला अर्थात ही टुर्नामेंट संपेपर्यंत 6000चा पल्ला गाठायचा आहे. चला त्वरित सबस्क्राईब करा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच. प्रारंभिक जोड़ी मैदान पर पहली गेंद के लिए 200 रुपए का कैश प्राइज छक्का लगाते. पहली गेंद के ऊपर बैटर सुशांत मोकल, गोटिया पहली गेंद के ऊपर सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए. स्ट्राइक पर बल्लेबाज रायगढ़ का ऋषभ पंत, ओमकार हरपाल यहां पर जरूर स्ट्राइक एंड पर दिखाई देते हुए. जीतने के लिए हमारे गुणलेखक नागेश पाटणकर सर बतलाते हुए 24 गेंदे 26 रनों का टारगेट सेट किया है. पहली गेंद पर सिंगल लेकर अपना अकाउंट ओपन करते हुए केएल राहुल, आतिया सेट्टी भाभी के हीरो, जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए. 1 रन के साथ शुरुआत. यहां पर बैटर सुशांत मोकल, गेंदबाजी करेंगे दर्शन बांदेकर, रफ्तार का सौदागर. स्ट्राइक पर रायगढ़ के ऋषभ पंत. इस बार देखिए मिड ऑफ की दिशा में खेल दिया. 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए हर गेंद के ऊपर रन प्राप्त करना जरूरी है. थेंबे थेंबे तले साचे. और जरूरी यहां पर 24 गेंदे 26 रनों का टारगेट सेट किया है, उसको अचीव करते हुए यहां पर श्रेया स्पोर्ट्स एंड जीटी स्पोर्ट्स टीम. थोड़ा सा काल मंत्र देते हुए यहां पर अंगद पाटिल, टेनिस क्रिकेट के एक शानदार खिलाड़ी, जरूर स्क्रीन पर देखिए, हमें दिखाई देते हुए जीटी स्पोर्ट्स के माध्यम से. कैमरामैन परेश पालकर, उनका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा. उसी साथों साथ नागेश पाटणकर हमारे स्कोरर. बड़ा स्ट्रोक ऑन साइड पे ड्राइव किया, फील्डर जाएंगे गेंद के पीछे.
ये दिल मांगे मोर आया है हैप्पी फोर चौकार डीजे। त्या दरम्यान विनंती असेल सन्माननीय शाहरुख खान यांना या कट्टर दोस्तीवर आपण भरभरून प्रेम करता, मग काल पब्लिक मध्ये राहता, या मुख्य व्यासपीठावरून असं नसतं वा, तुम्हाला विनंती असेल या शाहरुख खान या। अष्टमी गांव के शाहरुख नजीर खान, इनसे गुजारिश है कि स्टेज पर तशरीफ लाए। आपका तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा। दर्शन बांधेकर के अच्छी गेंद लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास किया था, फील्डर थे। एक महाभारत में जिस तरह से चक्रों में फांस लिया था अभिमन्यु को, उसी तरह से यहां पर चक्रों में फांसते हुए बड़े खिलाड़ी सुशांत मोकल बैक टू द पैवेलियन। पहला करारा झटका टीम यहां पर श्रेया स्पोर्ट्स एंड जीटी स्पोर्ट्स को लगता हुआ। दर्शन बांधेकर पहली विकेट प्राप्त करते हुए अच्छा कैच लपका वहां पर स्क्रीन पर हम देख रहे हैं। अंगद पाटिल ने कोई गलती की गुंजाइश नहीं, शॉर्ट गेंद थी, बड़ा हुक लगाना चाहते थे, बल्ले का भारी सीरा और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल होती हुई 1 रन लेने का मौका जरूर यहां पर प्रयास कर रहे थे, पर विकेट खोते हुए यहां पर एक छक्के के साथ बैक टू द पैवेलियन बैटर सुशांत मोकल। न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर हरीश गावंड। 6 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 24 गेंदें 26 रनों का टारगेट सेट किया है। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। 14 आने के बाद दर्शन बांधेकर ने भी कम बैक किया, विकेट का पतन प्राप्त करते हुए। स्ट्राइक पर बल्लेबाज हरीश गावंड, नॉन स्ट्राइक पे रायगढ़ के ऋषभ पंत, ओमकार हरपाल, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। पहली गेंद पर अगर छक्का लगाते हैं तो 200 रुपए का कैश प्राइज यहां पर श्री कोहली इनके माध्यम से जरूर यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए पहली गेंद पर छक्का लगाना होगा। बैटर हरीश गावंड, स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे ओमकार हरपाल गेंदबाजी करेंगे। फिर से एक बार दर्शन बांधेकर अपने छोर की 5वीं गेंद। 360 डिग्री का ये मैदान, इस बार देखिए अच्छी तरह से चॉप किया है गेंद को। जब तक 1 रन लेने का मौका यहां पर प्राप्त होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 7 रन स्कोर कार्ड पर 26 रनों का टारगेट सेट किया पहला और 4 ये क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। यहां पर जरूर संघर्ष होता हुआ, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो रहा है पलटवार। इस बार मैदान पर वासिक शेख तशरीफ लाते उनका भी तहे दिल से स्वागत है। सम्मानीय सजा चौहान और पंकजी डोईफोड़े इनके माध्यम से बल्लेबाज ओमकार हरपाल के लिए हर छक्के के लिए 200 रुपए का कैश प्राइज होगा। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है नागेशजी पाटणकर सर बतलाते हुए 7 रन। यहां पर चॉप करना चाहते थे बल्लेबाज शाहरुख खान आणि शाबीर खान यांना विनंती करतो पुन्हा एकदा या आपण मुख्य व्यासपीठावरून असं नसतं वा। शाबीर खान आणि शाहरुख खान ही बंधूंची जोडी आहे, या आपण मुख्य व्यासपीठावरून असं नसतं वा। एक ओवर की समाप्ति के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान पर शाहरुख नजीर खान। गुजारिश है फिर से एक बार कट्टर दोस्ती ग्रुप रोहा की जानिब से आपका तहे दिल से स्वागत है, वेलकम है। आपसे गुजारिश है कि स्टेज पर तशरीफ लाए। खुदा ने किसी को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया। 2 फूलों का वजन न उठा सकी मुमताज और शाहजहां ने उसके लिए ताजमहल बना दिया। और उसी तरह का ये दोस्ती ग्रुप का आयोजन रोहा चैंपियन ट्रॉफी, शानदार बढ़िया आयोजन होता हुआ। नए गेंदबाज सुहास पवार गेंदबाजी के लिए आते हुए इन सभी खिलाड़ियों को नागेशजी पाटणकर मैं कहना चाहूंगा। शाबिर शरीफ कुरैशी मैन फ्रॉम थाल, इन्होंने उन्हें मौका दिया था फोटोग्राफर। फिर वो दर्शन बांधे करो सुहास पवार हो। महाशिवरात्रि का वो चषक और आज कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित हम देख रहे रोहा चैंपियन ट्रॉफी। और इस प्रतियोगिता में टेनिस क्रिकेट के तारे सितारे यहां पर तशरीफ लाते हुए, क्योंकि आज इस प्रतियोगिता की आखिरी रात
गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सुहास पवार, एक शानदार गेंदबाज है, ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी, पर उनके सामने हरीश गावंड। लास्ट टूर्नामेंट सुशांत मोकल अलीबाग सोगावत्री, और उस प्रतियोगिता में चैंपियन बनने वाली टीम यही पेन कलवा, और उसी टीम आज यहां पर तशरीफ लाते हुए उनको स्पॉन्सर किया है श्रेया स्पोर्ट्स एंड जीटी स्पोर्ट्स के माध्यम से। इस एक रन के साथ नागेश जी पाटनकर सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 8 रन 1 विकेट के नुकसान पर आने वाली 17 गेंदें, और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। 17 गेंदें 18 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच। जबकि एक चौवा लगाया था बैटर सुशांत मोकल, रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले, टेनिस क्रिकेट को इज्जत देने वाले और हर एक खिलाड़ी को रिस्पेक्ट देने वाले ऐसे महान खिलाड़ी सुशांत जी मोकल सर। ओहो, तेज तर्रार गेंद, ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयास, विकेट कीपर चकमा खाते हुए पारगांव के वंडर बॉय आकाश गणपत तारेकार चकमा खाते हुए तब तक 1 रन यहां पर प्राप्त होता हुआ ऑफिशियल अंपायर हम देख रहे हैं मोहम्मद जी बकवाल, और उनका साथ देते हुए इसी ग्रुप के हमारे काबिल दोस्त, हमारे गुरुवर्य सम्मानीय वैभव शेलार उर्फ बाबू शेलार, चॉकलेट बॉय रोहा के। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास पर ऑप्शन के काफी बाहर, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ पहले से कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 10 रन। गेंदबाजी करते हुए सुहास पवार, रनों को रोकना है। जरूर यहां पर थर्ड अंपायर रेफर करते हुए यस, ऑफिशियल अंपायर डिसीजन इज वाइट। यहां पर ऑफ स्टिक के काफी बाहर जाने वाली गेंद से यहां पर वाइट करार कर दिया। दूध का दूध, पानी का पानी, जीटी स्पोर्ट्स की जुबानी, और जरूर यहां पर कामयाब 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 10 रन। और फिर से एक बार देखिए मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है, थोड़े से फंबल हो गए, पर यहां पर आंखों ही आंखों में इशारा करते हुए रन आउट के लिए रिफर करते हुए ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर के लिए।
और यहाँ पर रेड बत्ती जलती हुई, बल्लेबाज बैक टू द पेविलियन। दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। 11 हुआ स्कोर, जीतने के लिए अभी भी 16 रनों की जरूरत। बल्लेबाज आउट होते हुए हरीश गावन 26 है ना? जीतने के लिए अभी भी 15 रनों की आवश्यकता है। 26 रनों का टारगेट सेट किया, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। न्यू बैटर मैदान पर प्रसाद। न्यू बैटर मैदान पर प्रसाद, मैदान पर रवाना होते हुए। एक अच्छे खिलाड़ी है प्रसाद पाटिल, उनके ऊपर पूरी जिम्मेदारी, क्योंकि यहां पर श्रेया स्पोर्ट्स के मालक राकेश जी पडवल, इनकी दिल की धड़कने, हार्टबीट का आवाज यहां पर आता हुआ, क्योंकि पहला मैच है जीटी स्पोर्ट्स और श्रेया स्पोर्ट्स स्पॉन्सर की हुई टीम। हम देख रहे पूरा पेन का स्क्वाड, सुशांत जी मोकाल, उसी साथों साथ हरीश गावंड, उसी साथों साथ प्रसाद पाटिल को हम देख रहे हैं। एक अच्छे खिलाड़ी है, लास्ट अलीबाग की नाइट टूर्नामेंट ही अलीशान सोगांव और उस प्रतियोगिता में अव्वल नंबर का खिताब प्राप्त करने वाली टीम पेन जरूर फिर से एक बार 11 रन 2 विकेटों के नुकसान पर आने वाली 15 गेंदे 15 रनों की जरूरत। अगर पहली गेंद पर छक्का लगाते हैं तो श्री कोहली, इनके माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज। और इस बार पहली गेंद हवा में सफर करती हुई, गेंद सीमा पर, बाबा रामदेव पतंजलि षटकार और श्री कोहली इनके माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए बैटर यहां पर प्रसाद पाटिल। हर छक्के की सुनवाई यहां पर होती है, पर शानदार बल्लेबाजी। और इस बार पहली गेंद पर छक्के के साथ आगाज किया, टीम का स्कोर जहां पहुंचा है 17 रन। यहां पर खतरा निर्माण करते हुए आने वाली 14 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच। फिर से एक बार अगर छक्का लगाते तो श्री कोहली के माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज। पर इस बार देखिए स्विच हिट करने का प्रयास, आड़े बल्ले से खेलने का प्रयास और बल्लेबाज आउट होते हुए। स्कोर रुका हुआ, स्कोर कार्ड पर हमारे गुणे लेखक नागेश जी पाटनकर सर बतलाते हुए 17 रन 9 रनों की आवश्यकता है। यहां पर कहानी में ट्विस्ट, क्योंकि यहां पर सीधे बल्ले से खेलना चाहते थे, तब छक्का आया और आड़ी बल्ले से खेलने का प्रयास किया और इस बार विकेट का पतन। आड़े बल्ले से ही आउट होते हुए दिखाई दिए बल्लेबाज प्रसाद पाटिल। न्यू बैटर मैदान पर सुमेश, एक अच्छे खिलाड़ी है, पेन तहसील से बिलोंग करने वाले। न्यू बैटर मैदान पर सुमेश मैदान पर तशरीफ लाते हुए सुमेश के लिए अगर पहली गेंद पर छक्का लगाते हैं तो श्री कोहली इनके माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज सुमेश के लिए। 17 रन 17 का खतरा जरूर यहां पर मंडराता हुआ, 3 विकेटों के नुकसान पर दूसरा ओवर जारी। दर्शकों के जानकारी के लिए चालू मुकाबला हम देख रहे हैं, इस प्रतियोगिता का पहली फेरी का आखिरी मुकाबला नवेश 11 विचुंबक विपक्ष श्रेया स्पोर्ट्स एंड जीटी स्पोर्ट्स, ये टीम के दरमियान क्रिकेट का बैटल। अगर इस गेंद पर विकेट प्राप्त करते तो गेंदबाज के लिए भी सुहास पवार के लिए 200 रुपए का कैश प्राइज श्री कोहली इनके माध्यम से। बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, पर इस बार चकमा खाते हुए
आईवा कैच यहाँ पर सौरभ धनावड़े इनके माध्यम से आईवा कैच के लिए 70-70 कैप सौरभ धनावड़े इन्होंने आईवा कैच लिया, यहां पर तशरीफ लाए सौरभ धनावड़े। यश शेडगे इनके माध्यम से हर आईवा कैच के लिए 70-70 कैप प्रोवाइड की गई है। सौरभ धनावड़े अपने आईवा कैच लपका है, तशरीफ लाए। मैदान में पानी प्रोवाइड करें। 17 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर 26 रनों का टारगेट सेट किया, अभी भी 9 रनों की जरूरत है। जरूर यहां पर कोशिश करते हुए गेंदबाज रनों को रोकने का प्रयास करते हुए ओमकार हरपाल और उनका साथ देते हुए सुमेश। न्यू गेंदबाज 12 गेंदें जीतने के लिए 9 रनों की जरूरत। अंगद पाटिल रफ्तार का सौदागर फिर से एक बार मैदान पर तशरीफ लाते हुए बचे हुए 12 गेंदें जीतने के लिए 9 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आते हुए अंगद पाटिल फिर से एक बार एक रफ्तार का सौदागर। स्ट्राइक पर बल्लेबाज रायगढ़ के ऋषभ पंत। सौरभ धनावड़े आ चुके हैं, 70-70 की कैप उन्हें प्रोवाइड करनी है। यश शेडगे इनके माध्यम से 3 आईवा कैच लेने वालों के लिए यहां पर कैप दी गई है। जड़ में डालने की कोशिश से खोद कर खेलना चाहते थे, फिर से एक बार रफ्तार का सौदागर क्यों कहा जाता है। पहली गेंद पर फंसाते हुए चकाते हुए गेंदबाज अंगद पाटिल। आने वाली 11 गेंदें 9 रनों की जरूरत। 11 गेंदें 9 रन। विकेट कीपर के रूप में हम देख रहे हैं पारगांव के वंडर बॉय। इस बार देखिए बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, थोड़े से पंबल होते हुए, तब तक आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन मुकम्मल करते हुए पलक छपकते ही 2 रन लेने का मौका यहां पर प्राप्त करते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 19 रन। आने वाली 10 गेंदें जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता है। विशाल शरीर के माध्यम से यहां पर सौरभ धनावड़े इन्हें कैप दी जा रही है, जो आईवा कैच लपकी थी, और वो कैप स्पॉन्सर की है सम्मानीय यश शेडगे इनके माध्यम से। विशाल जी पाटिल धावी टेलीकॉम के मालक, इनके शुभ हाथों से सौरभ धनावड़े को आईवा कैच के लिए 70-70 कैप दी जा रही है। कांग्रेचुलेशन सौरभ। इस बार देखिए मिनी हेलीकॉप्टर लगाने का प्रयास, शानदार कैच, विकेट का पतन। बल्लेबाज ओमकार हरपाल बैक टू द पैवेलियन। कहानी में ट्विस्ट आता हुआ 19 रन 4 विकेटों के नुकसान पर जिस खिलाड़ी के पास क्षमता थी उस खिलाड़ी को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज अंगद पाटिल। अंगद पाटिल का अगर देखा जाए तो पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर 2 रन, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर सफलता हासिल करते हुए आने वाली 8 गेंदें और 7 रनों की जरूरत है। 8 गेंदें 7 रन, इक्वेशन चेंज होता हुआ। न्यू बैटर मैदान पर देव महात्रे। देव को अभी अपने टीम को देव बनकर बचाना होगा, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं। देव मात्रे न्यू बैटर मैदान पर, नॉन स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं। सुमेश नॉन स्ट्राइक एंड पर बैटर दिखाई देते हुए गेंदबाजी करेंगे। फिर से एक बार अंगद पाटिल। क्या कहानी में ट्विस्ट होगा? दर्शन बांदेकर की पहली गेंद ओवर में 54 आने के बाद थोड़ी सी टीम यहां पर लड़खड़ाती हुई दिखाई दे रही है, पर इस बार
24 गेंदे 26 रनों का टारगेट सेट किया था पहले बल्लेबाजी करते हुए नवेश 11 विचुंबई टीम ने, पर उसे भी रोकने में कामयाब होने की कोशिश करते हुए अंगद पाटिल अपने छोर की 5 विकेट फिर से एक बार सामना करेंगे बैटर देव महात्रे। अंगद पाटिल फिर से एक बार रफ्तार के सौदागर राइट अबोर्ड द विकेट का गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर देव। ओहो फिर से एक बार देखिए खराब आई कांटेक्ट, यहां पर देखिए आंखों ही आंखों में इशारा करने का प्रयास कर रहे थे, पर इस बार बल्लेबाज सुमेश बैक टू द पैवेलियन। पांचवा धक्का लगता हुआ यहां पर फिर से एक बार बल्लेबाजी करने वाली टीम श्रेया स्पोर्ट्स एनजीटी स्पोर्ट्स टीम को न्यू बैटर मैदान पर। न्यू बैटर मैदान पर सार्थक मात्रे, आने वाली 7 गेंदे 7 रनों की जरूरत, 7 गेंदे 7 रनों की जरूरत, 14 गेंदे और 9 रनों की जरूरत थी, उसके बाद इक्वेशन पूरा चेंज हुआ। इसीलिए तो कहते हैं ना क्रिकेट 7 गेंदे 7 रनों की जरूरत, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है जिसमें हर प्रोटेक्शन फेल है। अंगद पाटिल अपने छोर के आखिरी गेंद डालने के लिए तैयार, फिर से एक बार सामना करेंगे सार्थक। सार्थक सेकंड पर बैटर, 7 गेंदे 7 रनों की जरूरत। ओहो सार्थक ने हवा में खेलने की कोशिश, फिर से एक बार बैक टू द बॉलर। ओहो बाज की फाटली निवास की पलाली, इस बार देखिए गेंद हाथों से सिटकती हुई यहां पर। जीवन दान, रक्तदान करो कन्यादान करो पर जीवन दान ना करो, यहां पर जीवन दान देते हुए आने वाली 6 गेंदे 6 रनों की आवश्यकता। कहानी में ट्विस्ट जरूर हो सकता था, अंगद पाटिल के हाथों से गेंद यहां पर सिटक गई। क्या यह मैच सिटक गई? इसीलिए तो कहते हैं नागेश पाटणकर सर, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई। और यहां पर 6 गेंदे 6 रनों की जरूरत, 6 गेंदे 6 रनों की जरूरत। आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज नयन भगत, एक अच्छे गेंदबाज है जिन्होंने आते ही एक छक्का लगाकर शुरुआत की थी। 6 गेंदे 6 रनों की आवश्यकता है। 20 रन स्कोर कार्ड पर 5 विकेटों के नुकसान पर नयन भगत गेंदबाजी के लिए आते हुए रोहान की जानिब से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे बैटर फिर से एक बार सार्थक। सार्थक को जरूर एक जीवन दान मिला, 1 रन बोनस में जरूर प्राप्त की गई है। सार्थक को अभी बल्लेबाजी की जिम्मेदारी कंधे पर लेकर इस मैच में जान डालने होगी। छह गेंदे 6 रनों की जरूरत। नयन भगत पहली गेंद अगर डॉट कराते तो श्री कोहली के माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज। ओहो फिर से एक बार फंबल, तीसरी रन लेने का मौका और तीसरी रन लेने में असफल। यहां पर बल्लेबाज आउट होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 22 रन 22, 6 विकेटों के नुकसान पर। देखिए ना नागेश सर, अगर देखा जाए तो 24 गेंदे 26 रनों की जरूरत थी और ऐसा लग रहा था कि 12 गेंदों में या 13 गेंदों में ये 26 रन बनाए जाएंगे, प्रेडिक्शन लगाया गया था। पर ये आखिरी मोमेंट तक आने वाली 5 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। न्यू बैटर मैदान पर प्रथमेश पाटिल आते हुए 5 गेंदे 4 रनों की जरूरत। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 22 रन। पांच गेंदे 4 रनों की जरूरत।
अगर छक्का लगाते हैं बैटर तो श्री कोलिन के माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज होगा। बैटर प्रथमेश स्ट्राइक एंड पर। पांच गेंदे 4 रनों की जरूरत। 22 रन स्कोर कार्ड पर स्क्रीन पर हम देख रहे 6 विकेटों के नुकसान पर आने वाली 5 गेंदे 4 रनों की जरूरत। प्रथमेश स्ट्राइक एंड पर। छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज यहां पर श्री कोलिन के माध्यम से अगर पहली गेंद पर छक्का लगाते ओहो, फिर से एक बार देखिए अच्छी गेंद यहां पर गेंदबाज नयन भगत के द्वारा। चार गेंदे 4 रनों की जरूरत। दिल की धड़कने धक धक करने वाला मुकाबला, हाई वोल्टेज मुकाबला यहां पर होने जा रहा है। इक्वेशन चेंज होता हुआ 4 गेंदे 4 रनों की जरूरत। प्रथम स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे सार्थक गेंदबाजी करेंगे नयन भगत। 4 गेंदे 4 रनों की जरूरत। फिर से एक बार अगर ये गेंद पर डॉट लगाते हैं नयन भगत तो उनके लिए श्री कोलिन के माध्यम से 200 रुपए का कैश प्राइज। ओहो, पर सिंसिबल क्रिकेट यहां पर देखिए अच्छी तरह से यहां पर खेल दिया है ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर के ऊपर रेफर करते हुए। क्या पॉपिंग क्रीज में पहुंच गए या फिर बल्लेबाज आउट है? इस प्रतियोगिता का नियम है कंपलसरी चेस, तो जरूर यहां पर दूध का दूध पानी का पानी। सुप्रीम कोर्ट में दर्ज की हुई केस है, क्या रिजल्ट आएगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। बल्लेबाज सेफ है और यहां पर पॉपिंग क्रीज में पहुंच गए। 1 रन लेने का मौका यहां पर प्राप्त किया। 3 गेंदे 3 रनों की जरूरत। आने वाली 3 गेंदे 3 रनों की जरूरत। ऐसा लग रहा था का बल्लेबाजी जल्दी खत्म होगी, पर काफी टाइम यहां पर जाता हुआ और एक गेंद के ऊपर समीकरण बदलता हुआ नजर आ रहा है। कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो रहा है पलटवार। 3 गेंदे 3 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बल्लेबाज सामना करेंगे सार्थक। इनके ऊपर पूरी जिम्मेदारी है। 3 गेंदों में 3 रन रोकना, 3 गेंदों में 3 रन ठोकना, यही समीकरण। कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी
सीजन 2। और इस बार देखिए थर्ड मैन की दिशा में खेल दिया है, फील्डर है वहां पर, दूसरी रन लेने का मौका और 2 रन मुकम्मल। आने वाली 2 गेंदे और 1 रनों की जरूरत। टोटल स्कोर जा पहुंचा है 25 रन 6 विकेटों के नुकसान पर। 2 गेंदे 1 रनों की जरूरत कंपलसरी। कंपलसरी 1 रन की आवश्यकता है। अगर गेंदबाजी करने वाली टीम 2 गेंदों में 1 रन डिपेंड करती है तो श्री कोहली इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज यहां पर जमा है। 2 गेंदों में 1 रनों की जरूरत है। 2 गेंदों में अगर 1 रन डिपेंड करते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज। 2 गेंदे 1 रनों की जरूरत। स्ट्राइक पर फिर से एक बार सार्थक मैदान पर गए पर जरूर जान डाली है, क्योंकि हर एक गेंद के ऊपर रन लेने का प्रयास कर रहे, कोशिश कर रहे। कंपलसरी चेस ये नियम है, जरूरी है। यहां पर हम देख रहे रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल मैदान पर फील्ड करते हुए। 2 गेंदे 1 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बैटर सार्थक, गेंदबाजी करेंगे नयन भगत। ओहो, सबमरीन डिलीवरी, नीचे रहने वाली गेंद, विकेट कीपर चकमा खा गए और इसी तरह से मैच जीता है श्रेया स्पोर्ट्स एंड जीटी स्पोर्ट्स। कांग्रेचुलेशन, हार्ड लक नवेश 11 विचुंबे। अपने अच्छा प्रयास किया, कोशिश की, आखिरी मोमेंट तक मैच ऑन था। हाई वोल्टेज मुकाबला।